रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना मी काल माझ्या मतदारसंघातील आणि त्या परिसरातील रेल्वे ट्रॅकच्या बाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि काही पत्रव्यवहार पण केला. त्यामध्ये माझी प्रामुख्याने जी मागणी होती, संभाजीनगर ते पुणे रेल्वे सुरू झाली पाहिजे. तो ट्रॅकसुद्धा त्यांना मी समजून सांगितला. जर संभाजीनगरवरून रेल्वे निघली तर बाजूला वाळुंज MIDC ती एक तारांकित MIDC म्हणून त्या MIDCकडे पाहतो. पुढं आल्यानंतर आपल्याला शिर्डीला तो ट्रॅक नेऊ शकतो, कारण शिर्डी हे जगात त्या देशातील हे अतिशय महत्त्वाचं मानणारं तीर्थस्थान आहे. त्यानंतर शनी शिंगणापूर झाल्यानंतर आपण अहमदनगरला ती रेल्वे आणू शकतो. आणि तशीच सुपा MIDC झालेली तीसुद्धा एक तारांकित MIDC मोठी. सुपा MIDC झाल्यानंतर शिरूर, रांजणगावसुद्धा एक मोठी MIDC आहे. आणि तसंच पुणा आणि मुंबई अशी जर रेल्वे सुरू झाली तर वाहतुकीला औरंगाबाद ते पुणा मुंबई हे अंतर जवळ होईल आणि त्या वाहतुकीचा निश्चित त्या परिसराला फायदा होईल. कारण औद्योगिकीकरण, तीर्थक्षेत्र हे दोन्हीला लागून असणारी ही रेल्वे मार्ग होईल असं मी त्यांना एक समजून सांगितलं. त्याचबरोबरीने माझ्याच मतदारसंघामध्ये विसापूर हे स्टेशन होतं. त्याचा मधल्या कोविडच्या कालखंडामध्ये त्याचा थांबा बंद झाला. रेल्वे ज्या नगर दौंड मार्गे रेल्वे जातात त्या रेल्वेचे थांबे बऱ्याच ठिकाणी बंद झालेले आहे. आमच्या राहुरी खुर्दला थांबा बंद झालेला आहे, विसापूरला आहे. ते थांबे परत सुरू करण्याबाबत मी संबंधित मंत्री महोदयांना भेटलो. त्याचबरोबरीने वांबुरी क्रमांक 35 या ठिकाणी शालेय मुलांना राहुरी तालुक्यातील आणि नगर तालुक्यातील काही गावं दोन्ही बाजूला आहे. त्या दोन्ही गावांना जोडण्यासाठी एक ओव्हरब्रिजची आवश्यकता आहे. त्या बाजूला एक जगदंबा माता मंदिर आहे. ओव्हरब्रिज आणि रेल्वे साईडला दोन्ही साईडला आम्हाला रस्ता मिळण्याबाबतची एक मागणी रेल्वे मंत्र्यांना त्या ठिकाणी केलेली आहे. असे अनेक प्रश्न घेऊन मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो. त्याचबरोबरीने आपल्या दळणवळणाच्या बाबतीत नितीन गडकरी साहेबांनासुद्धा मी काल भेटलो. त्यामध्ये माझा अनेक वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो म्हणजे कोपरगाव शिर्डी राहुरी नगर रस्ता गेले 6-7 वर्षापासून चालू होतो, बंद होतो. त्या रस्त्यावर अनेकांचा मृत्यू झालेला आहे. तो रस्ता आज बंद अवस्थेत आहे. तो रस्ता सुरू करण्याबाबत मी त्यांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं की जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून नवीन ठेकेदार आणला जाईल आणि ते काम लवकरात लवकर सुरू केलं जाईल अशी सुद्धा त्यांनी मला त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. आणि त्या बाबतीत त्यांनी ती प्रक्रियासुद्धा चालू केलेली आहे. त्याचबरोबरीने माझ्या मतदारसंघातील दुसरा गव्हाणवाडी, राळेगण, थेरपाळ, निघोज, बेला, आळकुटी असा जो रस्ता आहे, आत्ता त्या रस्त्याचं टेंडर प्रोसेसला आहे, पण तो रस्ता डांबरीकरणाने रस्ता धरलेला आहे. तो रस्ता डांबरी कॅन्सल करून काँक्रिटीकरणाचा रस्ता करावा, कारण तो एक बागायत पट्टा आहे आणि तो जर मोठा रस्ता केला तर तो चांगला होईल. त्याची एक मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबरीने एक बायपास नगर शहराला झालेला आहे. तो बायपास आरंगावमधून जातो. आरंगावमधून जात असताना त्या गावाच्या मधून रस्ता गेल्यामुळं त्या गावाला जोडणारे जे रस्ते होते ते सगळे बंद झालेले. त्या रस्त्याला बायपास रस्त्याला दोन्ही बाजूला उपरस्ते करावे अशी मागणी आहे. अजून माझ्या मतदारसंघातील काही जामखेड भागातील काही रस्त्यांचे प्रश्न आहे. अनेक वर्षापासूनचा रस्ते बंद अवस्थेत आहे. ते रस्ते सुरू करण्याबाबत आणि सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती माझी म्हणजे शिरूर ते संभाजीनगर हा 6 पदरीकरण रस्ता झाला पाहिजे. कारण तुम्ही पाहिल्यापासून वाघोलीवरून निघाल्यानंतर अनेक ट्रॅफिकला आपल्याला सामोरं जावं लागतं. जर तो 6 पदरी रस्ता झाला आणि जे मेन ठिकाणं आहेत, थोडक्यात आमचं सुप्यामध्ये नेहमी ॲक्सिडेंट होत असतो, त्या ठिकाणी ओव्हरब्रिज झाला आणि 6 पदरीकरण रस्ता झाला तर निश्चित त्याचा दळणवळणाला फायदा होईल. या मागण्याच्या संदर्भात मी काल
गडकरी साहेबांना भेटलो आणि रेल्वेच्या बाबतीत रेल मंत्र्यांना सुद्धा काल मी भेटलेलो आहे. रेल्वेचा जो मुद्दा आहे एकतर की बीडच्या रेल्वेच्या संदर्भामध्ये एवढे वर्ष लागलेले आहे. आता तुम्ही हा जो प्रस्ताव पाठवलेला आहे संभाजीनगर ते हा जो तीर्थक्षेत्र आणि इंडस्ट्रीला संपूर्ण जोडणारा जो कॅरोडर थोडक्यात असं म्हणता येईल हा रस्त्यात या रेल्वेची तुम्ही मागणी करताय, परंतु मंत्र्यांचं काय म्हणणं आहे आणि यापूर्वीच्या खासदारांनी सुद्धा असे प्रयत्न केले होते का? नाही, मला तरी मंत्र्यांच्या बाबत पॉझिटिव्हपणा माझ्या लक्षात आला, कारण त्यांनी नुसतं पत्र ठेवून नाही घेतलं, तो संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून प्रस्ताव दाखल करायला सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे गडकरी साहेबांबाबत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काम करणारा माणूस म्हणून. रेल्वे मंत्र्याच्या बाबतीत माझा कधी अनुभव नव्हता, पण मला त्या दिवशी जो अनुभव आला तो चांगला अनुभव आला. किती खर्च टोटल येणार आहे, काही DPR तयार करण्यात आलेले का किंवा प्रोसेस सुरू केली जाणार आहे का किंवा बजेटमध्ये काय अलोकेशन? मी काल पत्र दिलं, म्हणजे काल त्याची सुरुवात झाली थोडक्यात. आत्ता त्यांनी त्या रेल्वे मार्गाचा सगळं इस्टिमेट करून कॉस्टिंग करायला त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे त्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. पण लगे साहेब, आता एवढ्या वर्षात 2024 आहे, महाराष्ट्रामधल्या गावागावामध्ये रेल्वेचं जाळं पसरत आलेलं आहे. नगर आणि संभाजीनगरचा जो तुम्ही इंडस्ट्री आणि तीर्थक्षेत्राला जोडणारा मार्ग होता, का रखडला आहे आतापर्यंत का पूर्ण होऊ शकला नाही? एवढे सक्षम अगोदर खासदार होते तुमचे सगळे. नाही, आता का रखडला का नाही झाला मागच्या लोकप्रतिनिधीला दोष देण्यापेक्षा आपण काय काय कमी आहे त्यावर आपण भर दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, मागची चर्चा करण्यात त्याला काही आउटपुट मिळत नसतं. उगाच टीका टिप्पणी करणे मागच्या लोकप्रतिनिधीला सरकारला दोष देण्यापेक्षा आता आपण काय करायचं, आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यामुळं मागं काय झालं यापेक्षा आता पुढं काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लंके साहेब, तुमच्या बाजूला एक वाळूज MIDCचा विकास झाला, चोपा MIDCचा विकास होतो, संगमनेर तिकडं उत्तरेत विकसित होतं, पण नगर शहर जे ऊस आहे ते कायम ऊस आहे. म्हणजे आजूबाजूला विकास आहे, मध्ये भाकास आहे. ते कशामुळे झालं याच्यासाठी काही प्रयत्न होणार? नगर शहराच्या MIDCसाठी सुद्धा मी मागच्या काही महिन्यापूर्वी मीटिंग घेतली आणि ती MIDCला जी अनुकूलता आहे ती कशी आपल्याला हे करता येईल, आपल्याला मदत करून आपल्याला ती MIDC कशी डेव्हलप करता येईल त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. पण राजकीय लोक एखादा नवीन प्रोजेक्ट आला त्याच्यामध्ये हत्येखोरी येते, दमदाटी येते, ते थांबणार आहे? नाही, ते थांबवणार ना आम्ही. ते थांबवल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही. तुम्ही जर राजकारणाच्या तुमच्या सोयीसाठी जर प्रत्येक गोष्ट जर वापरणार असेल तर कधीच डेव्हलपमेंट होत नसते. त्यामुळं आपण सर्वात महत्त्वाचे डेव्हलपमेंटसाठी अडथळा करणाऱ्या लोकांना आपण वेळेप्रसंगी त्या ठिकाणी कायद्याचा धाकसुद्धा दाखवावा लागतो. ज्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे, नितीन गडकरी म्हटलेले आहेत, ते काम किती वर्षापासून रखडलेलं आहे? ते गेले 6-7 वर्षापासून काम रखडलेलं आहे. कारण तो रस्ता आणि नगर पाथर्डी रस्ता तो दोन्ही एकाच टायमाला रस्ते रखडले होते. पण मी नगर पाथर्डीच्या रस्त्याच्या बाबत मी त्यावेळेस उपोषण केलं होतं. उपोषण करून काम सुरू झालं, आज काम पण शेवट झालेलं आहे. आज या रस्त्याला आज पण तीच अवस्था आहे. आता मी काल पत्र दिलं, पाहू आता प्रयत्न तर करणं गरजेचं आहे, पण मला खात्री आहे का गडकरी साहेबांना पाठपुरावा केल्यानंतर ते काम होतं. पारनेरमधून तुम्ही पहिले आमदार होते, आता जनतेला हा प्रश्न आहे की पारनेरमधून आमदार कोण होणार, तुमच्या पक्षाचे उमेदवार कोण असणार? आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असणार हे ठरवणारा मी कार्यकर्ता नाही, कारण प्रत्येक पक्षाला नेते मंडळी असतात आणि त्या नेतृत्व ज्याला उमेदवारी देईन त्याचं काम करणं हे माझी जबाबदारी असणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.